पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये भैरवनाथ कोंदिवडे संघानं भैरवनाथ सांडशी संघाला पराभवाची धूळ चारली आणि दुसऱ्या मॅच मध्ये दक्ष इलेव्हन छत्रपती क्रिकेट संघ तमनातनं वरनाईक क्रिकेट संघ वर्णेला पराभवाची धूळ चारली आणि आता एकमेकाच्या अगेन्स्ट एका संघाचा प्रवास निरंतर पुढे जाईल तर एका संघाचा प्रवास इथपर्यंतच थांबेल. त्यासाठी हा सामना आहे. थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष इन ऍक्शन मॅच तुम्ही पाहता. एकीकडे तमणात आणि कोंदिवडे. मॅच इज ऑन. अनिकेत पहिलाच बॉल सौरभसाठी बॅटची काढ आहे. फ्लॅश स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग एकदा मिळते. या एकेरीनं धावेचा श्री गणेश होतोय. पहिल्याच बॉल मध्ये एकेरीनं धावेचा श्री गणेश. भावेश देशमुख ऑन स्ट्राईक येतोय. मागील मॅच मध्ये अपयशी ठरलाय खर तर डकआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला होता. आता या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा येतील का असा प्रश्नचिन्ह देखील कुंदिवडे डगआउट मध्ये पडला असेल की धावा येऊ देत. भावेश देशमुख खर तर स्ट्रगल करतोय या वर्षीच्या हंगामामध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येणं अतिशय महत्वाचं आहे त्या कुंदिवडे संघाच्या दृष्टिकोनातून. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. वेगवान बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. स्टिकच्या अतिरिक्त बाहेर गेला बॉल. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत माही सर आणि लोभी सर, खंडू लोभी सर आणि माही रुटे सर या मॅचचा खऱ्या अर्थानं देखभाल पाहत असताना व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची धाव. धाव संख्या आहे ती 2 आकड्यावरती. एका बॉलचा खेळ संपलाय. दुसरा बॉल गुडलेच्या स्पॉट वरती हिट केलाय. कांद्याचा वापर केलाय. परफ्यूम डिलिव्हरी हाताळली. निर्धाव चेंडू आलाय. आदरणीय भगवानजी घोडबिंदे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक येते विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे जे प्रेक्षक या स्पर्धेचा घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये सहर्षमय स्वागत. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय. बॉल हवे ते बंटी भोईर जज करतोय उलट्या दिशेनं. महत्वाची झेल होती. धडपडला होता बंटी भोईर देखील. माहितीये भावेश देशमुख हा खतरनाक बॅटर आहे खरं तर कुंदिवडे संघात. त्याला बाद करणं अतिशय महत्वाचं आहे. प्रयत्न सफल जरूर ठरलेत. प्रयत्न चांगले केले होते. अंतिम क्षणापर्यंत बंटी भोईरनं मिडॉन पासून लॉंग ऑन मध्ये थेट पोहोचला होता. कदाचित लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला हा झेल टिपण्याचा प्रयत्न तर उलटी झेल पकडणं कठीण आहे क्रिकेटमध्ये. अटेम्प्ट करणं गरजेचं होती लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला देखील. अनिकेतचा बॉल पुढ्यात टाकलाय. बॉल फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. चैतन्य भोईर नो मिस्टेक. चांगला खेळाडू आहे. पकडले इथे झेल आणि आता अखेर आणखी एकदा निराश पावलांनी खेळ संपतोय. तो भावेश देशमुखचा लागलाय पहिला धक्का टीम भैरवनाथ कोंदिवडे संघाला या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. महत्वाचा फलंदाज बाद झाला. आता आला विकी. विकी साठी हा बॉल धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. रुटे सर सांगतायत षटक संपले परंतु आपण एका बॉलचा खेळ बाकी आहे. पंच एक बॉल वाईड आहे. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आणि त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. त्यानंतर निर्धाव, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर
एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली आहे, दुसरा बॉल वाईड आहे आणि त्याच बॉलची फेकी करत असताना तो बॉल तिसरा निर्धाव आलाय आणि बॉल नंबर 3 2 आल्यात, बॉल नंबर 4 विकेट आली आणि लगेच निर्धाव चेंडू आलाय बॉल नंबर 5. कॅच साठी 2 धावा आलेले आहेत आणि त्यानंतर फलंदाज भावेश बाद झाला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय, त्यामध्ये एक वाईड आहे. पुन्हा सांगतो, पहिला बॉल 1 रन, दुसऱ्या बॉलला वाईड, तिसरा बॉल डॉट, बॉल नंबर 4 2, बॉल नंबर 5 विकेट, बॉल नंबर 6 डॉट. टोटल 5 बॉल झालेत, एक वाईट बॉलचा धरून 6 बॉल आहेत. एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकातील. 3 ओव्हरची मॅच आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावर. अंतिम बॉल P1च्या षटकातील. यानंतरचा सामना आहे माणगाव आणि अंतरट. शॉर्ट फायनल मध्ये चुकी झाली आहे, एक तर कंप्लीट दुसरीसाठी निघत नाहीयेत. एकामध्ये संतुष्ट मानतायत आणि एका धावेनं टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. साथी स्कोरर प्रतीक कदम माहिती सांगतायत. एका षटकाचा खेळ संपलाय. कुंदवडे संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 5. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय माणगाव आणि त्यांच्या विरोधात अंतरट. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. माणगाव संघाचा कर्णधार आणि तसेच अंतरट संघाचा कर्णधार. अंतिम दिवस या स्पर्धेचा वेळेला फार महत्व आयोजकांना, त्यामुळे मी विनंती करतो इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत आणि इनिंग ब्रेक नंतर टॉस पडल्यानंतर जो संघ जिंकेल हा त्याने निर्णय लगेचच टॉस बॉक्स मध्ये सांगायचा आहे. गुड्डू भोईर आलाय बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये अप्रतिम स्पेल हाताळलं होतं गुड्डूनं. आता 3 या षटकांच्या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये सेकंड ओव्हर अक्षय भोईर वरती जबाबदारी होती. आता गुड्डू भोईर वरती विश्वास ठेवलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर कटचा फटका डीप कव्हर पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहे अवेलेबल. सचिन बॉल उचलते फेकते तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा एक. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. 1 धावसंख्या ती टोटल 6 आकड्यावर. मोठं लक्ष सेट करावं लागेल तमनाथ संघाच्या विरोधात खेळत असताना. गुड्डू भोईरचा षटक पहिल्याच बॉल मध्ये सिंगल करते झाले. आता बिग बॅटल मॅच आणि बिग बॅटल सौरभ जाधव आणि त्याच्या विरोधात गुड्डू भोईरची गोलंदाजी. बॅटल जिंकलाय पहिल्याच बॉल मध्ये. गुड्डू भोईरनं निर्धाव चेंडू फेकलाय सौरभ जाधवच्या अगेन्स्ट. 2 बॉलची फेकी केली आहे गुड्डूनं, एकच धाव खर्च केली आहे. दुसरा षटक आहे. चेंजेस पाहायला मिळाले बॉलिंग अटॅक वरती. खरं तर तमनाथ संघ मागील मॅच मध्ये यशस्वी गोलंदाजी केली सेकंड स्पेल मध्ये. अक्षय भोईरनं आता गुड्डू वरती विश्वास आहे आणि सौरभ जाधव सारख्या हार्ड हिटर बॅटरला शांत ठेवण्यात त्याला अद्याप तरी या 2 बॉल मध्ये यश आलंय. 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात गुड्डू भोईरनं फक्त एक आणि त्यामध्ये 2 बॉल बीट केलेत बॅटर सौरभ जाधवला आणि धावफलक 6 अंकावरती आता थांबलंय. व्हेरिएशन न गोलंदाजी करतोय गुड्डू. फुलटॉस बॉल मिस्टामिक स्ट्रोक व्यवस्थित बॅटवर देऊ शकलेला नाहीये. पॉइंट मध्ये एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या 7. संघर्ष चालू आहे धावांसाठी, संघर्ष चालू आहे फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. टीम भैरवनाथ कोंदिवडे संघाची सध्याची परिस्थिती पाहत असताना नाजूक अवस्था आहे आणि या खडतर परिस्थितीमध्ये एका बॅटरला एक विस्फोटक इनिंग हवी आहे या मॅच मध्ये. गुड्डू भोईर बॉलिंग मार्क वरती आहे. सातत्याने धीमे बॉल फेकण्याचं सामर्थ्य. आणखी एक धीमा बॅट कडा. विकेट किपर डाऊन द बॉल पकडले कॅच.
विकी इथे मात्र होतोय बाद. सात या धावसंख्येवरती आणखी एक बॅटरची साथ सुटते मैदानाच्या आतमध्ये. संपूर्णपणे बागफूड वरती आहे. टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली या मॅच मध्ये. दक्ष 11 तमनाथनं आणि फार अप्रतिम गोलंदाजी आहे पहिल्या षटकात. अनिकेतनं एक चांगला स्टार्टअप करून दिला आणि त्यानंतर या षटकात ते मोमेंटम कॅरी ऑन करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये गुड्डू भोईर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. शेवटचा चेंडू घेऊन येतोय मुक्पे विलेजेंड कडून गुड्डू. हा देखील गुड्डूचा धीम्या गतीचा बॉल, परंतु दिशा खराब आहे. टप्पा योग्य होता परंतु लाईन खराब. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर ऑफस्टिकच्या आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव ऍड होतीये. 8 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल या षटकातील. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात अनिकेत. धीम्या गतीचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं जज करतोय. दर्शन थोडा दूर राहिलाय. पोहोचला होता कॅच पर्यंत. अटेम्प्ट चांगली केली झेल परंतु ड्रॉप होते कॅच. रन मिळत आहे त्या बॉलवरती. टोटल 2 षटकांमध्ये 5.00च्या सरासरीनं अवघ्या धावा आहेत त्या. 2 गडी बाद 10. दोन षटकांमध्ये धावसंख्या 10. मागील मॅचचा हिरो अक्षय भोईर बॉलिंग मार्क वरती आलाय. वातावरण आपण पाहतो अगदी दमटे वातावरण आणि त्या वातावरणामध्ये तिसरं षटक घेऊन आला अक्षय भोईर. बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक सौरभ जाधव. फटका फसलाय सौरभ जाधवचा. डाऊन द बॉल विकेट किपर. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. तेजसनं पकडले झेल. इथे मात्र बॅटर सौरभ जाधव होतोय बाद. मध्ये देखील पहिल्याच बॉल मध्ये विकेट अर्जित करतोय म्हणजे जबरदस्त फॉर्म मध्ये. सातत्यानं सलामीचं षटक हाताळलंय दक्ष 11 छत्रपती क्रिकेट संघ तमनासाठी या खेळाडूंना. आणि आज स्लॉगच्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आले. फार चांगली गोलंदाजी आहे अद्याप तरी. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय दत्ता खराडेनं. क्षेत्ररक्षक दर्शन वेल फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग. डीप मिड विकेट पासून लॉंग लेग पर्यंत धावला क्षेत्ररक्षक आणि एक चांगली फिल्डिंग. रन मिळाली ती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या आहे ती 11 आकड्यावर. अनिकेत जाधव ऑन स्ट्राईक आहे. मागील मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंग. दोनही मागील मागील मॅचचे हिरो आता एकमेकाच्या अगेन्स्ट आहेत. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर अक्षय भोईर मागील मॅचचा हिरो. बॅटर अनिकेत जाधव मागील मॅचचा हिरो. हेड टू हेड हे दोन खेळाडू मैदानाच्या आत एकमेकाच्या अगेन्स्ट. बॅटल देखील चांगलं आहे. दोनही मागील मॅचचे हिरो. एक हातात बॅट घेऊन एक हातात बॉल घेऊन कशा रीतीने आता बॅटल जिंकेल
वेगवान बॉल, तेच तरार बॉल टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटल जिंकलाय खरं तर अक्षय भोईरनं या बॉल वरती. 3 बॉल मध्ये एकच धाव आली. बॉल नंबर 4 पुन्हा खोलात टाकलाय, फ्लिक केलाय वेगवान पद्धतीनं. चांगले फिल्डिंग दुसरीच्या शोधात आहे अनिकेत. स्ट्राईक एंडला दुसरीच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर दत्ता खराडे बाद होतोय. रन आउट होते, एक धावसंख्या आहे ती टोटल 12 आकड्यावरती. आणखी एक धक्का लागलाय दत्ता खराडेच्या स्वरूपात टीम कुंदिवडे संघाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 12 या आकड्यावर. लिव्ह केलाय बॉल, वाईड यार्करचा प्रयत्न सक्सेस झालाय. अनिकेतला संपूर्णपणे थांबवून ठेवलंय या मॅच मध्ये. आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. आणखी एक लो स्कोरिंग मॅच आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. दक्ष इलेव्हन तमनाथ संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं. शेवटचा बॉल या इनिंग मधील 12 धावा आहेत. अंतिम बॉल खोलात टाकलाय, यार्कर लेंथ अप्रतिम बॉल. एकतर कंप्लीट केले, दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर होतोय बाद सागर. सत्र संपले, धावसंख्या आहे 13. 18 बॉल मध्ये धावा जमवल्या त्या कुंदिवडे संघानं फक्त 13 आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकत क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. दक्ष इलेव्हन छत्रपती क्रिकेट संघ तमनातला आहे मॅच मध्ये.
उभं केले. टीम तमनाथ संघांच्या अगेन्स्ट खेळत असताना भैरवनाथ कोंदिवडे संघानं एक चांगला बॅटिंग लाईनअप आहे. खरं तर मागील मॅच मध्ये 48चं लक्ष्य एका षटकामध्ये 20ची आवश्यकता होती. तिथे सामना जिंकला अनिकेत जाधवच्या बॅटिंगनं. आणि या मॅच मध्ये आता 14 धावा डिफेंड करायच्या त्या टीम भैरवनाथ कोंदिवडे संघाला मॅच मध्ये. मॅचला सुरुवात होतीये. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी लवकरात लवकर अंतरड आणि त्यांच्या विरोधामध्ये माणगाव संघाचा कर्णधार या लवकर. माणगाव आणि अंतरट हे षटक संपण्यापूर्वी दोनही टीमचे कॅप्टन उपस्थित हवेत, अन्यथा तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. वेळेला महत्व आहे आज आयोजकांना, त्यामुळे विनंती करतोय माणगाव आणि अंतरट दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. प्रतीक पहिला षटक हाताळतो या मॅच मध्ये. टप्प्याचा बॉल योग्य टप्प्यावरती. निर्धाव चेंडू आणखी एक. मॅच सोडलेला नाही कोंदिवडे संघाने देखील. त्यांना देखील माझ्या क्रिकेट हा पलटवारचा खेळ आहे. पहिल्या सत्रात आम्ही अडकलोय, दुसऱ्या सत्रामध्ये तमना संघ का अडकू शकत नाही, हा विचार जर कोंदिवडे संघाने केला या मॅच मध्ये तर निश्चित हा सामना ते डिपेंड देखील करू शकतात. क्रिकेट खेळात कधी काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाही. आणि अशा अवस्थेत 14 धावा डिफेंड करण्याचे सामर्थ्य, तो विश्वास स्वबळावरती ठेवेल का प्रतीक. परंतु सचिनचा फटका अप्रतिम आहे. व्हॉट कॅच. कॅच पकडले का पंच आता. चला आपण चेक करूयात टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन. बॉल अगोदर ग्राउंडला स्पर्श झाला आणि त्यानंतर अरे चेक केलाय आपण. लक्ष लक्ष ठेवा, चेक केलाय आपण, त्याच कारणास्तव हा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. कारण मैदानाच्या आतमध्ये ऍज अ प्लेअरला वाटणाऱ्या गोष्टी हा खर तर खऱ्या नसतात. आपल्याकडे टेक्निकल गोष्टींकडे बघत आपण हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. त्या गोष्टी ऍज अ प्लेअर मनामध्ये उत्साह असतो का ना, ही गोष्ट खरीच आहे. पंचांना देखील तिथे चुकीचं भाग पाडलं जातं क्रिकेटमध्ये. आणि आपण हा डिसिजन चेक केला. खरं तर दोनही संघ आपल्याच विभागातील दोनही संघ पंचांसाठी सारखेच आहेत आणि कोणत्याही संघासाठी चुकीचा डिसिजन पंचांकडून येणारच नाही, हा इतका विश्वास मी यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये आपणास देतोय. कौतुक करेल मी विकीचं, फार अप्रतिम त्यानं प्रयत्न केले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका आहे. सचिनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 6 धाबा आहेत आणि धावफलकावरती 14चं टार्गेट. 8ची गरज आहे अजूनही. खराब वातावरण आहे आज. खरं तर ऍटमॉस्फिअर खूप खराब आहे आणि त्याच कारणास्तव खेळाडू देखील आता थोडे लेझी खेळतायत. रनअप मध्ये अडथळा पुन्हा एकदा. 4 बॉल मध्ये 6 आल्यात. 14 बॉल मध्ये 8 अजून करायच्यात. विश्वास गोलंदाजीवरती ठेवावा लागेल. झोकून स्वतःला फटका.
लॉंग लेग मध्ये पाठवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अनोख्या स्टाईलनं बॅटचा फ्लो ओपन केला होता. बॅटर सचिन सफल झाला होता संपूर्णपणे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 5 बॉल संपले. 6 धावा. इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय. 14 धावा जरूर वाचवायच्यात, परंतु माझ्या हातामध्ये दिलेले 6 बॉल मी निश्चित चांगल्या रीतीनं फेकणार. मी संघर्ष करणार. त्याच पद्धतीनं संघर्ष योद्धात्मक गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पॉवर प्लेचे षटक. टप्प्याचा बॉल. बॅटची कडा. नो मिस्टेक. बाबे देशमुखनं पकडले झेल. सचिन होतोय बाद. आता येणारे 12 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम दक्ष 11 तमना संघाला. थँक्यू डीजे. मी अंतिम विनंती करतोय माणगाव संघाचा कर्णधार आणि अंतरट संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. दुसऱ्या षटकामध्ये आलाय दत्ता खराडे बॉलिंग मार्कवर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर टॉस बॉक्स. टॉस बॉक्स मध्ये या लगेच. चला माणगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. अंतरट संघाचा कर्णधार या आपण टॉस करण्यासाठी लगेच. 12 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. दत्ता खराडे. दुसरा षटक. टप्प्याचा बॉल पाकफुडला पंच केलाय. पॉइंट वरून उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत 2-2. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल कन्वर्ट होतोय. मिस फिल्डिंगच्या साह्यानं मिळताय त्या 4 धाबा गुड्डू भोईरला. 4 धावसंख्येची आता गरज आहे. 10 धाबा धावफलकावर. 14चा टार्गेट स्क्रीन वरती पाहताय. तमनात आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे. मैत्रीपूर्वक लढाई आहे. दोनही संघ आपल्याच वासरेखोंडा विभागातील आहेत. आज संपूर्णपणे वासरेखोंडा लॉर्ड्सला प्राधान्य दिलं यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये. दत्ताचा नेक्स्ट बॉल पुढ्यात टाकलाय. हुक करण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये गुड्डू भोईरचा षटकार. सामना विजयी झालाय तो तमनाथ संघ. कॉंग्रॅच्युलेशन. अंतिम कॉल आहे. 2 मिनिटाचा अवधी आहे. माणगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. अंतर संघाचा कर्णधार जर उपस्थित राहिला नाही तर 2 धाबांची पॅनल्टी त्यांना देण्यात येईल.
आणि फिल्डिंग स्वीकारले. चला फिल्डिंग सजवून घ्या. माझ्या आवडणं सन्मानित करायचंय. आदरणीय अनंतदादा भोईर यांना मी विनंती करतो आपल्या शुभासे प्लेअर ऑफ द मॅच आवडणं सन्मानित करायचंय गुड्डू भोईरला.